प्राजक्त तनपुरेंची माघार. शरद पवारांनी शेवटच्या अर्ध्या तासात सूत्रे फिरवली. राहुरीत या शिलेदाराला दिली उमेदवारी. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बारामतीनंतर राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध होणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झालंय. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्यात आला आहे. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज भरला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा राहुरीत सुरू झाली होती. पण अखेरच्या अर्ध्या तासात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सूत्रे हलवली आणि स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज भरला. त्यामुळे आता राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा न करणाऱ्या शरद पवार गटाला राहुरीत भाजपने धक्का दिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना गळ्याला लावून भाजपने राहुरीची पोटनिवडणूक एकतर्फी केली. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे 23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. तनपुरे यांच्याकडे राजकारणाचा दीर्घ अनुभव असून त्यांनी मविया सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यामुळे भाजपचे पाठबळ असूनही अक्षय कर्डिले यांना राहुरीची पोटनिवडणूक जड जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकाळी तनपुरे यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या भेटीत चव्हाण आणि विखे पाटील यांनी मोबाईलवरून तनपुरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी सहकारी कारखान्याच्या खरेदी प्रकरणात तनपुरे यांची ईडी चौकशी सुरू आहे. तसेच डबघाईला आलेल्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी तनपुरेंना राज्य सरकारची मदत हवी असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याच्या प्रकरणात मदत करण्याचा शब्द दिल्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचं समजते. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.